आणखी हे लोगोमुळे कंपनीवरती कसा इफेक्ट पडतो? कंपनीच्या डायरेक्ट फायनान्शियल हेल्थवरती इम्पॅक्ट करण्याची ताकद लोगो डिझाईन मध्ये आहे. त्याला स्टार्ट करताना तुम्हाला प्रॉब्लेम नाही आलाय, स्टार्ट झाल्यानंतर प्रॉब्लेम आलाय. स्टार्ट मध्ये पण अडचण आल्या भरपूर. हा, म्हणजे मेजर प्रॉब्लेम तुम्हाला एंट्री पॉईंट नंतर, म्हणजे आतमध्ये घुसताना जेवढा प्रॉब्लेम आला त्याच्यानंतर जास्त प्रॉब्लेम तुम्हाला आतमध्ये घुसल्यानंतर आला, की आता बाहेर कसा पडू. बरोबर. कारण ह्याच्यामध्ये जी व्हायब्रेशन आहे ना, ती कम्प्लीट स्ट्रॉंग एअर एलिमेंट आहे, तर त्याने खूप स्पीडमध्ये तुम्हाला आतमध्ये घेऊन गेला. म्हणजे त्याला बोलतात ना, खड्ड्यामध्ये खूप स्पीडमध्ये घेऊन गेले आणि तुम्हाला कळलंच नाही की कधी एवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला, आणि जो झाला जोपर्यंत माहिती पडलं तोपर्यंत लेट झालेलं. अशी व्हायब्रेशन झाली. हे झालंय, खूप स्पीड मध्ये आतमध्ये घुसलो, आतमध्ये स्पीड म्हणजे कळालंच नाही कधी मी एवढा मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आलोय. चक्रीवादळामध्ये तुम्ही असे सापडलात की तुम्हाला कळण्याच्या अगोदर तुम्ही आतमध्ये ट्रॅपमध्ये फसलेलात. आता बाहेर कसा निघू अशी सिच्युएशन झाली त्याच्यात. पण ट्रॅपमध्ये सर, कारण त्याच्यात स्पीड आहे, लक्षात ठेवा. स्पीड एवढी जास्त आहे की तुम्ही त्या स्पीडला मॅनेज नाही करू शकलात. जर त्या स्पीडवरती जर तुम्ही स्वार झाला असतात ना, आजच्या तारखेला 1000 कोटीची कंपनी झाली असती, हो की नाही? विजन होतं त्या कंपनीचं, युनिक प्रोडक्ट आहे तो. पण काय चुकलं माहितीये, तुमची अलाइनमेंट चुकली. तर त्याच्यामध्ये लोगो खराब नव्हता, त्याला हँडल करण्याची जी टेक्निक आहे ना, तिकडे कुठेतरी तुम्ही मिसमॅनेजमेंट झाली किंवा मिसफायर झाले तिकडे. म्हणून मी कधीच कुठल्या लोगो डिझाईनला खराब किंवा वाईट म्हणत नाही. त्याला वापरण्याची जी टेक्निक आहे ना, ती तुमच्या बिझनेसमध्ये रिझल्ट चेंज करते.